नमस्कार, मी नूतन. इट्स माय चॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडती अशी पावभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पावभाजी बनवण्यासाठी इथे आपण काही साहित्य घेतलेलं आहे. यामध्ये आपण 3 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत. तसेच 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो थोड्या मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत. आणि 2 वाटी फ्लॉवर घेतलेला आहे, तोही एकदम बारीक घेतलेला आहे. पाऊण वाटी वाटाणा घेतलेला आहे. 1 मोठ्या आकाराचा बटाटा, तोही मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे. आणि 2 शिमला मिरच, त्यासुद्धा आपण मोठ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत. तर हे झालं आपल्या भाजीसाठी लागणारं साहित्य. तर आता इथे आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यातच आपण फ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. त्यात आपण थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी 1 उकळी येईपर्यंत हे गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील ज्या काही आळ्या वगैरे असतील त्या सर्व निघून जातील. तर आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या या सर्व आपण कुकरला उकळून घेणार आहोत. आणि आता हे आहे फोडणीचं साहित्य. त्यासाठी इथे आपण 1 गड्डा लसूण घेतलेला आहे, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, अर्ध लिंबू आपण घेतलेला आहे, ते आपण भाजीमध्ये पिळणार आहोत. आणि 4 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 छोटंसं बीट आणि भरपूर अशी कोथिंबीर. तर आता आपण घेतलेल्या सर्व भाज्या कुकरमध्ये घालून त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून तसेच 1 चमचा आपल्याला यामध्ये पावभाजी मसाला घालायचा आहे. आणि हे सर्व व्यवस्थित छान असं मिक्स करून मग कुकरला साधारणतः 4 ते 5 एवढ्या शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये आपल्या भाज्या खूप छान अशा शिजून तयार होतात. तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी आपण एका खोलगट अशा कढईमध्ये साधारणतः 2 पळी एवढं तेल घेऊन तेल छान कडकडीत गरम झालं की यात लगेच आपण कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा घातला, कांदा जरा हलकासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आणि यातच आपण आलं लसूणची पेस्ट पण घालून व्यवस्थित याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता यातच आपण जे लहान आकाराचं बीट घेतलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आणि तेच बीट आपण या फोडणीमध्ये पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं सर्व कच्चेपणा निघून जाईल. आणि बीट आपण कुकरला लावायचं नाही. जर बीट आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं तर आपल्या भाजीला हवा तसा रंग येत नाही. त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, भाजीला खूप छान असा रंग येतो. आणि आता यातच आपण मीठ घालूया. मीठ घातल्यामुळे काय होईल, पटकन बीट आणि कांदा आपला शिजून तयार होईल. तर आता यातच आपण 1 चमचा पावभाजी मसाला, तसेच 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर आणि अगदी चिमूटभर अशी हळद घातलेली आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. तर आता आपण घातलेले सर्व मसाले एकदम छान असे या फोडणीमध्ये परतून घेऊया. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा खाण्याचा रंगसुद्धा ॲड करू शकता, पण रंग घालण्याची काहीही गरज नाही. फक्त बीट जरी घातला ना तरी आपल्या भाजीला खूप छान असा रंग येतो. तर आता पुन्हा एकदा यामध्ये आपण कोथिंबीर घालून व्यवस्थित असं हे सर्व मिक्स करून घेऊया. आत्ताच किती छान असा रंग आलेला आहे आपल्या या फोडणीला. अजून तर आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत. उकडलेल्या सर्व भाज्या टाकल्यानंतर याला अजून छान असा रंग येईल. तर आता इथे आपण कुकरला साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाज्या एकदम व्यवस्थित अशा शिजून तयार आहेत. आणि आता आपण या भाज्यांमध्ये सर्व पाणी वेगळं करून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये. आणि हे पाणी आपण टाकून न देता हेच पाणी आपण ज्यावेळेस या सर्व भाज्या एकदम बारीक करून घेणार आहोत त्यातच घालायचं आहे आणि फोडणीसाठी आपण वापरणार आहोत. तर आता उकडलेल्या सर्व भाज्या आपण एकदम बारीक करून घेऊया. तरी ते तुम्हालाही दिसत असेल भाज्या किती छान शिजून तयार आहेत. रेसिपी तर आपली चालू राहणारच आहे, पण जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल
तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरायचं नाही आहे. तर आता भाज्या छान बारीक करून झालेल्या आहेत आणि यातच आपण भाज्यांमधलं काढलेलं गरम पाणी घालून पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घेऊ. आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट बारीक करून घेतलेलं होतं त्या भांड्यामध्येही थोडंसं पाणी घालून ते बीटचं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. अशाने काय होईल, भाजीला आपल्या अजून छान असा रंग येईल. तर आत्ताच बघा कसा आपल्या भाजीला लालसर असा रंग येतोय. आता आपण या सर्व भाज्या आपल्या फोडणीमध्ये घालून पुन्हा एकदा हे सर्व एकत्र करून घेऊया. आत्ताच किती छान असा रंग आलाय. खाण्याचा रंग घालण्याची तर अजिबात गरज नाही. शक्यतो लहान मुलांना पावभाजी खूप जास्त आवडती आणि तुम्ही पण जर अशा प्रकारे पावभाजी करून बघितली तर तुम्हालाही आवडेल आणि लहान मुलांनाही खूप जास्त आवडेल. कारण ही खूप जास्त तिखटही नाही आणि खूप कमीही नाही. एकदम चविष्ट अशी पावभाजी बनून तयार होते. तर नक्कीच तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. तर आता इथे आपण अजून एक महत्त्वाची टिप्स वापरलेली आहे. ती म्हणजे यामध्ये आपण 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे. आणि पुन्हा एकदा याला छान असं उकळून घेऊया. आणि जे काही आपण अर्ध लिंबू घेतलं होतं तर त्या लिंबाचा रस यामध्ये आपण पिळून घेतोय. असं केल्याने आपली पावभाजी अजून जास्त टेस्टी बनते. तर या सांगितलेल्या टिप्स तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तर आता यातच आपण कसुरी मेथीही घालायची आहे. याने सुद्धा आपल्या भाजीला खूप छान अशी चव येते. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही. आणि यानंतर भाजीला चांगली उकळी आलेली आहे आणि यातच आपण भरपूर असं बटर घातलेलं आहे. तर इथे आपण बटर फोडणीमध्ये न घालता आपण भाजी शिजल्यानंतर घालतो. तर आता भाजी छान उकळलेली आहे आणि आपली भाजी बनून तयार आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि भाजीवर झाकण ठेवून लगेच आपण पाव फ्राय करण्यासाठी घेऊया. तर आता भाजीसाठी पाव फ्राय करण्यासाठी इथे आपण 2 वेगवेगळ्या पद्धत वापरणार आहोत. तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे आपण पावाचे मधून असे 2 भाग करून त्याला तव्यावर फ्राय करून घेणार आहोत. तर आता इथे तव्यावर आपण भरपूर असं तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये आपण ते पाव एकदम छान असे फ्राय करून घेऊया. तर एक एक करून आपण अशा प्रकारे सर्व पाव फ्राय करून घ्यायचे आहेत. थोडे पाव कडक झाले की लगेच आपण हे पाव खाण्यासाठी काढायचे आहेत. तर आता ही झाली आपली सगळ्यात पहिली पद्धत. आणि आता आपण बघणार आहोत यानंतरची दुसरी पद्धत. तर आता पाव छान असे फ्राय करून झालेले आहेत. थोडेसे कडक झाले की लगेच हे आपण खाण्यासाठी घेऊया. आणि आता ही आहे आपली दुसरी पद्धत. आणि आपण तव्यावर इथे आपली भाजी घेतलेली आहे आणि याच भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालून पाव छान असे फ्राय करून घेऊया. वाह, काय मस्त दिसतंय ना. आता तर हा आपला मसाला पाव बनूनच तयार झाला आहे. तर या 2 पद्धती वापरून तुम्ही भाजीबरोबर पाव खाऊ शकता. आई लवकर दे ना, मला खूप भूक लागली आहे. वो तर आले लगेच. कशी झाली सर्वज्ञा पावभाजी? आई खूप भारी आहे. खरंच आवडली? खरंच. सानू, पावभाजी कशी झाली? छान झाली ना? छान झालं ना? मग सांग सगळ्यांना आमच्या आईसारखी पावभाजी नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. आमच्या आईची पावभाजी नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा. ओके, थँक्यू, बाय.